विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यघटना आणि एकूणच सरकार स्थापना याबाबतच्या तरतुदी या संबंधातली उजळणी करण्यासाठी म्हणून मी सरांकडे आलो आहे. घटनातज्ञ उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत. सर, काय साधारणपणे प्रक्रिया असते सरकार स्थापनेची? अर्थात बहुमत मिळालं त्यानंतर मग नेता निवडतात आणि सरकार स्थापन होतं, ही आम्हाला असलेली सर्वसाधारण माहिती. कसं असतं, आपली ही जी संसदीय लोकशाही आहे, जी केंद्र सरकारमध्ये पण आहे आणि राज्यामध्ये आपण संसद म्हणत नाही पण संसदीय लोकशाहीच आहे, ही आपण इंग्लंडमधल्या वेस्टमिन्स्टर मॉडेलमधनं घेतली आहे. परंतु ज्या प्रथा परंपरा उत्क्रांत व्हायला पाहिजेत त्या आपल्याकडे झालेल्या नाहीत आणि तिथे तो सगळा प्रॉब्लेम येतो. आता हे उघड आहे अगदी की ज्या पक्षाला किंवा ज्या अलायन्सला बहुमत असतं त्याचा जो नेता असतो त्याला राज्यपाल मुख्यमंत्री होण्याकरता बोलवतात. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की कोणाला बहुमत मिळेल हेही सांगता येत नाही आहे, कोणालाच मिळणार नाही असंही होऊ शकतं. तर प्रथा परंपरा अशा आहेत भारतातल्या की जेव्हा शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते त्यावेळी ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचे. त्यांनी तसं वाजपेयींना बोलवलं. त्यांच्याकडे फक्त 161च सभासद होते आणि त्यांचं सरकार 13च दिवस फक्त टिकलं. तेव्हा मग पुढचे जे राष्ट्रपती आले KR नारायणन, ते म्हणाले की ही पद्धत बरोबर नाही, लोकशाहीला घातक आहे, इथे घोडेबाजार होऊ शकतो. तर त्यामुळे ज्या पक्षाला किंवा गटाला बहुमत आहे त्यांनी तशी पत्र माझ्याकडे आणून द्या प्रत्येकाच्या सहीची आणि मग मी त्याच्या नेत्याला बोलवीन आणि मग 8 दिवसाच्यात पुन्हा तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा. तर ही जी पद्धत आहे ही आत्ता लागू होते. त्यामुळे आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांनी ज्या कुठल्या गटाला या दोनपैकी बहुमत मिळेल म्हणजे अपेक्षा असेल आणि त्यांनी तशी पत्र दिली तर त्या नेत्याला ते बोलवतील. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की 2च दिवस आहेत. 23 तारखेला निकाल लागतो आहे आणि 26 तारखेला मुदत संपती आहे विधानसभेची. आता 172 कलमाखाली 5 वर्षाची मुदत संपली की ती ऑटोमॅटिक डिझॉल्व होते. ती पुढे वाढवता येत नाही, फक्त राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वाढवता येते, ती आत्ता नाही आहे. नवीन विधानसभा तयार झालेली आहे पण मग त्याच्यात बहुमत कोणाला आहे हे 2 दिवसात ठरवावं लागेल. तसं जर का ठरलं नाही तर 356 कलमाखाली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याखाली राष्ट्रपती राजवट येईल. आता एकच गैरसमज लोकांचा असा आहे की राष्ट्रपती राजवट आली की ती 6 महिने टिकते, तर तसं नाही आहे. ती तात्पुरती योजना आहे राज्यघटनेने केलेली. त्यानंतर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 2 आठवड्यांनी जर का एखाद्या गटाचं बहुमत झालं, त्यांनी पत्र दिली तर त्याच्या नेत्याला बोलवतील आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाईल. ही आत्ताची पोझिशन आहे महाराष्ट्रातली. म्हणजे गेल्या वेळी जसं घडलं होतं की जे राष्ट्रपती राजवट मागे घेतली गेली कारण नंतर एका गटाने हे झालं तर त्यावेळी कोश्यारी हे घटनेप्रमाणे वागत नव्हते हे मी अनेक वेळा बोललेलो आहे. अजित पवारांनी जी यादी दिली त्याची लेटर्स त्यांनी मागितली नव्हती, मग त्यांना किती जणांचा पाठिंबा आहे हे न कन्फर्म करता त्यांनी अजित पवारांचा तो सकाळचा शपथविधी घेतला होता. असं चालणार नाही. तुम्ही पत्र घ्यायला पाहिजेत, निश्चित मेजॉरिटी हे बघायला पाहिजे, मग त्यांना बोलवायला पाहिजे, म्हणजे मग घोडेबाजार होत नाही त्याच्यामध्ये. आता एक तुम्ही उल्लेख केला की कुठल्या गटाकडे बहुमत आहे तर त्या गटाने की त्यातल्या कुठल्या अमुक पक्षांनी म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विचार करायचा की अलायन्स म्हणून विचार करायचा, हा एक भाग. आणि दुसरा जो आहे की अलायन्स म्हणून त्यांना आधी मग नेता निवडणं आवश्यक आहे. नाही, हे सगळंच सांगतो ना की हे सगळं त्यांना 2 दिवसात करावं लागेल. हे सुद्धा मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनची मोठी चूक आहे की त्यांनी शेवटचे 2च दिवस ठेवले. त्यांनी 8 दिवस आधीही इलेक्शन घ्यायला पाहिजे होती आणि 8 दिवसाची तरी मुदत ठेवायला पाहिजे होती. परंतु पुन्हा इलेक्शन कमिशनवरचाही लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे की हे इलेक्शन कमिशननी कोणाच्या सांगण्यावरनं केलं का असं लोकांच्या मनात अर्थातच येणार. आणि मग मी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवतो असं जर का ते म्हणाले, सगळ्या जगाला माहिती की भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होणार आहे. चीफ इलेक्शन कमिशनर जो आहे त्याची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधान सांगतात त्या व्यक्तीची करतात. त्यामुळे पंतप्रधानांनीच नेमलेलं असतं आणि 65 वर्षानंतर त्याला मोठं पद देण्याचाही अधिकार पंतप्रधानांचाच आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनचा इंडिपेंडन्ससुद्धा कमी झाला आहे असं सुद्धा काही लोक म्हणत आहेत. पण मी राजकारणात कधीच जात नाही, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. आत्ता काय स्थिती आहे की आपल्याजवळ 2 दिवस आहेत, त्याच्यामध्ये एकत्र यावं लागेल या विविध पक्षांना, त्यांचा नेता ठरवावा लागेल आणि तसं राज्यपालांना सांगावं लागेल. तसं सांगितलं तर मग राज्यपालांसमोर ऑप्शन नाही आहे,
ज्याला मेजॉरिटी आहे त्या नेत्याला बोलवावंच लागतं. पण आता एका गटाला मेजॉरिटी साधारणपणे दिसते किंवा ते ज्याला म्हणता येईल की सर्वात अधिक जागा त्यांच्याकडे आहे असं साधारणपणे चित्र असेल, मात्र ते त्यांचा नेता ठरवू शकले नाहीत, तर मग दुसऱ्या गटाला बोलू शकतील? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं कुठल्या गटाला त्या नेत्याच्या मागे बहुमत आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. बहुमत जर का नसेल तर मग राष्ट्रपती राजवट येणार हे निश्चित आहे. आणि राष्ट्रपती राजवट आल्यानंतरही यांना मुदत आहे ना, पुढच्या 8 दिवसात, 15 दिवसात, 2 आठवड्यात कधीही ठरवा. पण जो नेता चीफ मिनिस्टर होणार आहे त्याच्या मागे बहुमत पाहिजे. हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं पहिलं तत्त्व आहे की त्यांना ते जबाबदार कोणाला आहेत तर विधानसभेला आहेत, तर तिथे मेजॉरिटी असणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली, मला म्हणूनच की त्यांचा नेता ठरला नाही. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे म्हणजे काय की अलायन्स आता काय भाजप NDA अलायन्स आहे, त्यांच्याकडे 145 जागा आहे, पण नेताच कोणी ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट येईल. नेता ठरवावाच लागेल. जसं बहुमत आहे हे ठरवावंच लागेल, तसा त्या गटाचा सबंध नेता कोण आहे. म्हणजे आता उद्धव ठाकरे आहेत का, अजित पवार, आपलं शरद पवार सांगतात ते आहेत का, काँग्रेसचं कोणी येतं, हे त्यांना ठरवावं लागेल. आणि ते 2 दिवसातच ठरवावं लागेल. ही मुदत फार कमी आहे हे मलाही मान्य आहे, पण मला असं वाटतं की हल्लीच्या इलेक्ट्रॉनिकच्या जगामध्ये 2 दिवस खूप आहेत. भारतातनं कुठेही कुठे 4 तासात जाता येतं. सगळ्यांना एकत्र आणा आणि ठरवा काय करायचं ते. तशी तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे. पण अशी शक्यता असते की ठीक आहे, नेता ठरत नाही म्हटल्यावर किंवा एकमेकांच्या जर मागण्या किंवा जे काही असतील अटी शर्तींची पूर्तता होत नसेल तर मग गेल्या वेळेप्रमाणे की अच्छा ओके बाय बाय हां आणि मग आम्ही तिकडे असं. तर अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही इथे. म्हणजे पक्षामधले काही लोक फुटून बाहेर गेले तर त्यांना अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल, पक्षांतरबंदी कायदा लागू होईल. आता हे जे 3 पक्ष एकत्र आले त्यातला एखादा पक्ष जर का दुसरीकडे गेला त्याला अँटी डिफेक्शन लॉ लागूच होत नाही. मग त्या पक्षाकडे गेला तिकडे बहुमत होईल त्यांचं, असं होऊ शकेल. पण हे जे चाललं आहे ना हे लोकशाहीला पोषक नाही, एवढंच फक्त मला घटनेचं प्राध्यापक म्हणून वाटतं. आणि अपक्षांचं पण महत्त्व अशा परिस्थितीमध्ये, कारण कुठल्याच पक्षाच्या चिन्हावरती लढले नाहीत, मात्र कुणाला जर समजा 4 जागा 5 जागा कमी पडत आहेत म्हटल्यावर अपक्षांचंही महत्त्व हे. महत्त्व म्हणजे आपल्याकडे 2च गोष्टीत महत्त्व असतं. पहिलं पैशात असतं आणि दुसरं पॉवरमध्ये असतं. त्यामुळे यांना मिनिस्टरशिप देतो किंवा पैसे देतो यात एक काहीतरी होईल. आता मला 1 कोटीवर किती शून्य देतात हेही मला निश्चित माहीत नाही आहे, पण मी असं ऐकतो की 40-50 कोटींचा भाव असू शकतो या इंडिपेंडंटला. 5च लोक कमी पडतात तिकडे गेले. पण मी तुम्हाला सांगितलं तसं की हे करप्शन आहे. हे म्हणजे आदर्श लोकशाहीच्या बरोबर विरुद्ध आहे. पण हे असं घडतं ना, राजकारणामध्ये घडतं. राजकारण आणि आयडिओलॉजी याचा एथिक्स आणि पॉलिटिक्स याचा संबंधच हल्ली राहिलेला नाही आहे. सर, शेवटचा प्रश्न की मागचं जे काही प्रकरण सुरू होतं, विशेष करून सभासदांच्या पात्रतेचं अपात्रतेचं प्रकरण जे आहे ते अजून पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, त्याचा काही आत्ता नव्याने संबंध येण्याची शक्यता आहे का, काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? नाही, कारण ते जरी डिस्क्वालिफाय झाले तरी त्या मुदतीपर्यंतच डिस्क्वालिफाय होतात. ती मुदत संपली आता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा अतिमहत्त्वाचा निर्णय द्यायला जी 2.5 वर्ष लावली, हा माझ्या मते अक्षम्य गुन्हा आहे सुप्रीम कोर्टाकडनं झालेला. राज्यघटनेचे जे प्रश्न असतात सुप्रीम कोर्टासमोर येतात ते 6 महिन्यात संपले पाहिजेत. तशा तऱ्हेची कॉन्स्टिट्यूशन बेंच 3-4 तयार पाहिजेत. 2.5 वर्ष जर का आणि नंतर आता निकाल लागला की हे सरकार घटनाबाह्य होतं, तर हे 2.5 वर्ष घटनाबाह्य सरकार राहिलं. तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टही या सगळ्यामध्ये दोषी आहे. म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट ह्या सगळ्यांकडे थोडी थोडी चूक आहे. पण यांनी भारतीय लोकशाहीचं नुकसान होत आहे. आणि कधीतरी पुन्हा एकदा म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या ज्या काही त्रुटी किंवा या निमित्ताने आपल्याला ज्या आवर्जून जाणवल्या गोष्टी आहेत की ज्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीमध्ये बाधा ठरू शकतात, तर त्याच्यावरती कधीतरी एकदा चर्चा व्हायला पाहिजे. घटना दुरुस्त्या काही व्हायला पाहिजेत की हे ठरायला पाहिजे की गव्हर्नरनी कोणाला बोलवायचं, किंवा हे ठरायला पाहिजे, हे निश्चित कायदा व्हायला पाहिजे की सुप्रीम कोर्ट जज किंवा इलेक्शन कमिशन 65व्या वर्षी रिटायर झाला की त्याला सरकारी नोकरी घेता येणार नाही, सरकारी पद घेता येणार नाही. म्हणजे मग त्यांच्यावरचा दबाव कमी होईल आणि ते इंडिपेंडंट होतील. तेव्हा अनेक घटना दुरुस्त्या करणं आवश्यक आहे सध्या लोकशाहीच्या दृष्टीने. तर या ठिकाणी म्हणजे असं विश्वासमत प्राप्त करणं, त्या आधारावरती सरकार बनवणं हे राजकीय पक्षाचे प्रयत्न असणार आहेत. मात्र जसं सरांनी महत्त्वाचं सांगितलं की एकूणच या सिस्टीमवरचा विश्वास जर बळकट करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा विचार होईल अशी अपेक्षा बाळगूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास.
पुणे.